अहेरी टाइम्स खेड्यातील बातमी शहरापर्यंत। आलापल्ली एटापल्ली मार्गे गांजाची अवैध तस्करी होत असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे अहेरी पोलिसांनी कारवाई करत 2 गांजा तस्करांच्या मुसक्या आवळल्या आहेत। सदर कारवाई शुक्रवारी दिनांक 21 रोजी पार पाडण्यात आली। यात गांजासह दुचाकी वाहन असा एकूण 1,65,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। गणेश तुळशीराम सिडाम वय वर्ष 30 राहणार दिनाचेरपल्ली व श्रीनिवास सीताराम आलाम वय वर्ष 25 राहणार कोलेपल्ली, दोघेही तालुका अहेरी अशी आरोपींची नावे आहेत। अहेरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आलापल्ली एटापल्ली मार्गे प्रतिबंधित गांजाची वाहतूक केली जाणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली। या अंतर्गत सदर मार्गावर सापळा रचण्यात आला। यावेळी संशयास्पद स्थितीत दुचाकी येताना दिसली। दुचाकीची तपासणी केली असता एका गोणीत 1,20,000 रुपये किमतीचा 6 किलो गांजा आढळून आला। यासह 30,000 रुपये किमतीची दुचाकी व 15,000 रुपये किमतीचे 2 मोबाईल असा एकूण 1,65,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। दोन्ही आरोपींना अटक करीत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र पटले करीत आहेत।